सापडणे मीन्स हरवलेली गोष्ट जेव्हा सापडते तेव्हा आपण सापडणे हे क्रियापद वापरतो. फॉर एक्झाम्पल, मला माझी चावी सापडली. आय फाउंड माय की. मला माझी चावी सापडली. मला काहीतरी सापडलं. आय फाउंड समथिंग. मला काहीतरी सापडलं. मला रस्त्यावर एक पुस्तक सापडले. आय फाउंड अ बुक ऑन द रोड. मला रस्त्यावर एक पुस्तक सापडले. त्यांना समस्येवर उपाय सापडला. दे फाउंड अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. त्यांना समस्येवर उपाय सापडला. त्यांना पाण्याखाली खजिना सापडला. दे फाउंड ट्रेजर अंडर वॉटर. त्यांना पाण्याखाली खजिना सापडला. भेटणे हे क्रियापद माणसं भेटतात तेव्हा वापरतात. फॉर एक्झाम्पल, तो प्रत्येक रविवारी मला भेटतो. ही मीट्स मी एव्हरी संडे. तो प्रत्येक रविवारी मला भेटतो. आम्ही काल डॉक्टरांना भेटलो. वी मेट द डॉक्टर येस्टरडे. आम्ही काल डॉक्टरांना भेटलो. मी माझ्या मित्राला भेटलो. आय मेट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला भेटलो. ते लग्नात भेटले. दे मेट ॲट द वेडिंग. ते लग्नात भेटले. मी माझ्या आजोबांना भेटायला गेलो होतो. आय वेंट टू मीट माय ग्रँडफादर. मी माझ्या आजोबांना भेटायला गेलो होतो. तिसरे क्रियापद आहे मिळणे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा हे क्रियापद वापरतात. क्रियापदाला इंग्लिशमध्ये वर्ब असे म्हणतात. आता एक्झाम्पल्स बघू. तुला तिकीट मिळाले का? डिड यू गेट द तिकीट? तुला तिकीट मिळाले का? मला सुट्टी मिळाली. आय गॉट अ हॉलिडे. मला सुट्टी मिळाली. आपल्याला मदत मिळाली. वी गॉट हेल्प. आपल्याला मदत मिळाली. त्याला एक नवी नोकरी मिळाली. ही फाउंड अ न्यू जॉब. त्याला एक नवी नोकरी मिळाली. मला नवीन पुस्तक मिळाले. आय गॉट अ न्यू बुक. मला नवीन पुस्तक मिळाले. त्याला बक्षीस मिळाले. ही रिसीव्ह अ प्राइज. त्याला बक्षीस मिळाले. सो सापडणे, भेटणे, मिळणे यामध्ये डिफरन्स हा आहे की हरवलेल्या गोष्टी सापडतात, माणसं भेटतात आणि काहीतरी गोष्टी मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.